वीर आज काय खाणार? चीज बॉल. ओके. तर आता इथे मी बॉईल करून घेतले आहे आलू. 5-6 आलू मी बॉईल करून घेतले होते. त्यानंतर वरचं स्किन आपण अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. तर आलू आपल्याला असे स्मॅश करून घ्यायचे. तुम्ही ग्रेट पण करू शकता. तर यानंतर मी टाकलं आहे फ्रेश कोरिअँडर, त्यानंतर सॉल्ट टाकलं आहे चवीनुसार आणि मी फ्रोझन इथे हे कॉर्न घेतलेले आहे. चिली फ्लेक्स टाकले आहे, ऑरिगॅनो टाकलं आहे. आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकता. आणि कॉर्नफ्लॉवर फक्त मी 2 चम्मच टाकलं आहे, जास्त टाकायचं नाही. कॉर्नफ्लॉवर फक्त आपल्याला बाइंडिंगसाठी टाकायचं आहे. तर 2 चम्मच टेबलस्पून छोटेवाले इनफ आहेत. तर आता आपण स्लरीसाठी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर तुम्ही इथे मैदा पण घेऊ शकता. त्यानंतर चवीपुरतं सॉल्ट टाकलेलं आहे आणि बाकी यामध्ये काही मी ॲड केलेलं नाही आहे. आणि ते चिली फ्लेक्सचे 2-3 जे दिसत आहे ते चम्मचला लागले होते म्हणून ते त्यामध्ये दिसत आहे. तर इकडे मी शेवया घेतल्या आहेत. तुम्ही ब्रेड क्रम्सचा पण वापर करू शकता. तर मी इथे बारीक वर्मिसेली जी असते ती घेतली आहे, एकदम बारीक अशी त्याला तोडून घेतलेलं आहे बारीक. तर आता आपण आलूचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे हातावर, त्याला स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर मध्ये चीज टाकायचं आहे. तर मी मोझरेला चीज घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मी हे बॉल्स बनवून घेतले. तर हे खूप इझिली बॉल्स बनतात. हे क्रॅक जात नाही किंवा फुटत नाही, एकदम इझिली बनतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आता हे बॉल्स जे बनवलेले आहे आपण ते आपल्याला कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी आपण बनवली होती त्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यामध्ये जस्ट कोट करायचं आहे. त्यानंतर आपण जे शेवया घेतल्या, तुम्ही शेवयाच्या जागेवर ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता आणि ब्रेड क्रम्सला पण कोट करू शकता. तर मी बारीक शेवयाला एवढाच कोट केलेला आहे. ते जास्त सुपर क्रंची वाटतात त्यामुळे. तर आता याला आपण गरम करायचं आहे तेल छान. त्यानंतर या तेलामध्ये एक असे सोडायचे आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर याचा कलर आता तुम्ही बघू शकता थोडा वेगळा आहे, व्हाईटसारखा. तर आता ब्राऊन होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. तर याची कोटिंग जी आहे ती इतकी क्रिस्पी होते आणि आतून मस्त चीझी असतात हे बॉल्स. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये स्टफिंग, शिमला मिरची किंवा दुसरं काही तुम्हाला व्हेजिटेबल्स टाकायचे असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता, ऑनियन वगैरे. वीर निम्मी चीज बॉल. Wow, very crispy also, Mama. Very crispy also, super crispy. Now let's try some. Let's try some. Oh, wow, very cheesy also. Oh, very cheesy also. See, come on. Very good. I don't want it again. Let's try another one. Let's try another one. Wow. Wow. तर तुम्ही बघू शकता इथे इतके छान क्रिस्पी आणि मस्त चीझी झाले होते बॉल्स. खायला पण तेवढे चविष्ट झाले होते. मुलांना तर आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि भेटूया अशा सिंपल रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.